प्रोफेसर डी जे सोमनाथ. तर ऑलरेडी आपण काल एक व्हिडिओ अपलोड केला होता, त्याच्यामध्ये आपण डिप्लोमा फर्स्ट इयरचं रजिस्ट्रेशनपासून ऑप्शन फॉर्मपर्यंत काय काय प्रोसेस असेल त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलं होतं. ज्यांनी बघितलं नसेल ते व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस जी आहे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की 2 जुलैला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलं आहे किंवा तुम्ही www.dt.org.in मध्ये पण चेक करू शकता. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा इथं लेफ्ट साईडला तुम्हाला ऑलरेडी दिलं आहे, इथं न्यू म्हणून चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, ह्याला क्लिक करा. ह्याला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं ॲप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ विचारेल. ते ॲप्लिकेशन आय डी आणि तुम्ही डेट ऑफ बर्थ टाका आणि त्याच्यानंतर कंटिन्यू म्हणून क्लिक करा. कंटिन्यू क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर हा पेज दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे सगळे डिटेल्स चेक करायचे आहेत. ओके, थोडंसं नेट स्लो, ठीक आहे, ओके आलं आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल जे विद्यार्थ्याचं नाव असेल, नाव चेक करा. ओके, मेल फिमेल ते पण करेक्ट चेक करा. डेट ऑफ बर्थ चेक करा. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी करेक्ट आली का नाही ते इम्पॉर्टंट आहे, ते चेक करा. कॅन्डिडेट कॅटेगरी खूप जणांचं डॉक्युमेंट सबमिट नाही केलं तर ओपन दाखवेल. डॉक्युमेंट ज्यांनी सगळे दिलेत त्यांना कॅटेगरी. आणि त्याच्यानंतर तुम्ही हे सगळे चेक करा. हे PWD सगळे टाईप, डिफेन्स, मायनॉरिटी सगळे चेक करा. ह्याच्यामध्ये TFW, CWS. ओके, तुमचे मार्क एंटर केलेले करेक्ट आलेत का, सीट नंबर चेक करा. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे तुम्हाला इथं दिलेलं आहे तुमचं मेरिट लिस्टमध्ये किती नंबर आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं जनरल मेरिट लिस्ट आहे बघा. जनरल मेरिट लिस्ट आणि स्टेट लेवल मेरिट लिस्ट, ह्याचा अर्थ काय झालं की तुमचं स्टेट लेवल मेरिट लिस्ट दिलं आहे आणि हे म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये किती लोक फॉर्म भरले त्याच्यामध्ये तुमचा नंबर काय असेल. आणि स्टेट लेवल कॅटेगरी मेरिट, कॅटेगरीचा याचा अर्थ तुमच्या कॅटेगरी. आता या विद्यार्थ्याचं SBC कॅटेगरी आहे, SBC कॅटेगरीमध्ये किती नंबर आहे हे तुम्हाला तिथं दिसेल. ओके, त्याचं काय एवढं इम्पॉर्टन्स नाही आहे. फक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तुमचं सगळे डिटेल्स करेक्टली चेक करा. करेक्ट असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जर काही तर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जिथं फॉर्म भरलं किंवा नियरेस्ट तुमच्या कॉलेजला जिथं फॉर्म भरू शकता तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करा डिप्लोमा कॉलेज. ओके, थँक्यू.